प्रभाकर पाटील हे स्वीकृत नगरसेवक आहेत आणि नेहमीच सभागृहामध्ये अर्धवट माहितीच्या आधारे काहीतरी सभागृहाची दिशाभूल करण्याचं आणि एखाद्याला बदनाम करण्याचं काम करत असतात. आज मागच्या सभेमध्ये सुद्धा आमच्या स्वीकृत नगरसेवकांबद्दल त्यांनी वक्तव्य केलं होतं, तेव्हा सुद्धा वादाचा मुद्दा निर्माण झालेला. आज सुद्धा माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी काही विकासाची कामं सुचवलेली होती आणि त्याच्यामध्ये जी कामं आता आमचं स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजचं एक मी स्वतः मंजूर करून आणलेले माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री यांनी 240 कोटी रुपयाचा निधी देऊन बदलापूर शहरात स्ट्रॉंग वॉटरची योजना आम्ही काम चालू झालेलं आहे आणि त्याच्यात 2-3 कामं ज्ञानेश्वर म्हात्रेंनी पण 2025 साली सुचवली होती, ती वगळून पुन्हा नवीन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला पाठवायचा होता. त्याचा कुठचा तरी पेपर एक प्रभाकर पाटीलला कोणीतरी दिला आणि त्याच्या आधारावर तो माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यावर गलिच्छ भाषेमध्ये आरोप करत होता. म्हणून मी त्याला प्रत्युत्तर म्हणून की ते एक शिक्षक आमदार आहे आणि ते नेहमीच शहराच्या विकासासाठी प्रयत्न करत असतात आणि त्याचं वागणं होतं प्रभाकर पाटलाचं हे नेहमीच आरोगणगिरीचं वागणं असतं. एखाद्या लोकप्रतिनिधीला आरक्ष भाषेत बोलू नये किंवा सभाशास्त्राप्रमाणे नगरपालिकेचा कारभार चालला पाहिजे, पण हा नेहमीच वादाचे मुद्दे कसे उपस्थित होते असं सभागृहात बोलत असतो आणि त्याच्यामुळं त्याला रोखण्यासाठी आम्ही त्याला प्रत्युत्तर म्हणून की तू जे बोलतो याच्यात कुठल्या प्रकारचं तथ्य नाही आणि नेहमीच हमरातुमरीवर तो येत असतो आणि असा राष्ट्रवादीने हा स्वीकृत नगरसेवक दिला. पण नेहमीच मला वाटतं प्रभाकर पाटलाला राजकीय बालकडू हे वामन म्हात्रेंनी पाजलेलं. आज वामन म्हात्रे या जगामध्ये म्हणून प्रभाकर पाटील म्हणतात जिवंत आहे. कधीच तो गावठी दारू पिऊन मेला असता असं मला वाटतं किंवा पूर्ण परिसराला सुद्धा वाटतं. प्रभाकर पाटलाची 20-25 वर्षापूर्वीची पार्श्वभूमी बघितली तर त्याचं राहणीमान कसं होतं, तो काय व्यवसाय करायचा, त्याचं पूर्ण फ्युचर मी स्वतः घडवलेलं आहे आणि त्यांनी आमच्या कुटुंबावर नेहमीच तो असे गलिच्छ आरोप करत असतो, ते त्यांनी करू नये म्हणून हा जो वाद झाला. प्रभाकर पाटीलचं कुटुंब आणि आम्ही हे एकाच कुटुंबातले आम्ही सदस्य आहोत. तो जे बोलतो हे संविधाना धरून तो बोलत नाही, तो स्वतःहून या गोष्टी स्वतःवर ओढून घेते. म्हणून प्रत्येक माणसाच्या मनामध्ये किंवा जे आमचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनात राग येतो आणि त्याला जाब विचारण्यासाठी त्याच्या अंगावर धावले तर त्याला काय मारलं म्हणून गरज नाही. त्याचं पूर्ण कुटुंब माझ्याबरोबर, मी एका मिनिटावर सांगितल्याबरोबर सर्वांना सांगितलं. हा नेहमीच आपल्या दोन कुटुंबामध्ये वाद होण्यासाठी त्याचे काका बिका त्याचे पुतणे असतील त्याची मुलं असतील ही नेहमीच वामन म्हात्रेचा रिस्पेक्ट करणारं कुटुंब आहे आणि आमचे कुटुंब सुद्धा त्याच्या कुटुंबाचा रिस्पेक्ट करणार आहोत. पण ह्याला कोणीतरी हा सुडबुद्धीने वागतो किंवा कोणाचं तरी ऐकून हा कटकारस्थान करतो आणि काहीतरी भलबल करून बोलून जातो, त्याच्यामुळे वाद निर्माण होतो. मी आशिष दामले यांना सांगितलं, ते बोलले मी त्यांना समजून सांगतो. त्यांच्या काका बाळा कराले त्यांच्या सुद्धा साठी बोललो की आम्ही त्याला समजून सांगतो, तो तुझ्या कार्यक्षेत्रापुरतं तुला जे माहिती असेल त्या माहितीच्या आधारावर सभागृहात बोल, जेणेकरून नेहमीच मी जेव्हा सभागृहामध्ये बोलत असताना हा मध्येच उठून काहीतरी लूज टॉकिंग करत असतो किंवा लूज भाषेमध्ये बोलत असतो. त्याला काय मजा वाटते या बोलण्यात हे मला काय अजून अवगत झालेलं नाही. 100% मी आज नगराध्यक्षांना सांगितले की जे सर्व निवडून आलेले नगरसेवक आहेत यांना तुम्ही सभाशास्त्र काय असतं त्या सभाशास्त्र नगरपालिका ऍक्ट याच्याप्रमाणे या सभागृहाचं कारभार चाललं पाहिजे. त्यासाठी तुम्ही 2 दिवसाचं प्रशिक्षण याच नगरपालिकेच्या सभागृहामध्ये घ्या आणि जेणेकरून कुठच्याही सदस्यांनी कोणावरही वैयक्तिक टीका टिप्पणी किंवा आरोप केले नाही पाहिजे. जसं सभाशास्त्रामध्ये त्या सभाशास्त्राप्रमाणे या नगरपालिकेतल्या या पुढच्या सभा चालल्या पाहिजे.